जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आज आपण बघू शकता तर ह्या आर्मीच्या बेसमध्ये जे आर्मी सैन्य आहे त्याच्यात ह्या सेंट्रलच्या जागा आहे मित्रांनो. तर डायरेक्टर जनरल ऑफ आर्मफोर्स मेडिकल सर्व्हिसेस हे बघू शकता मित्रांनो तुम्ही. ह्या ज्या जागा आहे, जर आपण सैन्यात भरती झालो नाही, आपले स्वप्न होते वर्दी घालायचे, पण ह्या जागेत आपण सिलेक्शन झालं तर आपण सैन्यासोबतच काम करणार आहे मित्रांनो, आणि ते पण चांगल्याच जागी. म्हणजे हे DGFMS म्हटलं तर डायरेक्टर हे मेन हेडक्वार्टरच्या जागा आहे मित्रांनो. मेन जागा ह्या खूप चांगल्या जागा आहे मित्रांनो. आणि आपली महाराष्ट्राची मुलं जास्त सेंट्रलमध्ये फॉर्म भरत नाही, पण लिस्ट खूप खाली लागते मित्रांनो. असं काही नाही आपण सेंट्रलला लिस्ट हाय जाते असं काही नाही. तुम्ही बिंदास फॉर्म भरा मित्रांनो. याच्यात ज्या क्रायटेरियामध्ये तुम्ही बसत असाल त्याच्यात नक्कीच फॉर्म भरा, जेणेकरून तुमचा नक्कीच फायदा होईल. ह्या जागा खूप चांगल्या आहे मित्रांनो. सेंट्रलच्या जागा आहे, पण DGFMS इथूनच सगळं हालचाल होती आर्मीची. आर्मी पोस्ट जे आहे मित्रांनो, जे सैन्य आहे आपलं, ह्या तिथल्या जागा आहे मेन हेडक्वार्टरच्या. चला थोडंसं डिटेल्स घेऊ. तर ह्या ग्रुप सीच्या जागा आहे मित्रांनो. पोस्ट ऑफ ग्रुप सी इथं दिलेलं बघा. ग्रुप सीच्या जागा आहे. सिव्हिलियन पोस्ट आहे मित्रांनो. याच्यासाठी आपल्याला काही ट्रेनिंग वगैरे नाही आहे. कोणत्या कोणत्या पोस्टसाठी आहे मॅडम याच्यात मित्रांनो, पण आपले क्लर्क वगैरेच्या पण जागा आहे याच्यात. तर बघू आपण किती 7 जानेवारीपासून आणि 6 फेब्रुवारीपासून. 6 जानेवारी फॉर्म भरणं चालू होणार आहे मित्रांनो, आणि लास्ट डेट आहे 6 फरवरी. ज्या क्रायटेरियामध्ये एक जागा असली तरी फॉर्म भरा मित्रांनो, कारण खूप लिस्ट जास्त वर जात नाही, मुलाच्या जास्त फॉर्म भरत नाही. आणि चान्सेस असतात आपण फक्त स्टेट गव्हर्नमेंटच्याच जागा बघतो, पण सेंट्रलचं पण फॉर्म भरा मित्रांनो. मी तर म्हणतो, मला माहीत आहे डिफेन्सचं थोडंसं जे एज मुलांची एज झालेली आहे, जे एजमध्ये बसत असेल त्यांनी नक्कीच हा फॉर्म भरायला पाहिजे. चला तर आपण जागा कशाचे वेळ न करता बघूया. हे बघा, फर्स्ट आहे अकाउंटंट मित्रांनो. अकाउंटंट किती जागा आहे मित्रांनो? OBC एक, टोटली एकच जागा आहे OBCची. स्टेनोग्राफर EWHची एक जागा आहे मित्रांनो. त्याच्यानंतर लोअर डिव्हिजन क्लर्कची जागा आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही इथं क्लर्कची जागा आहे. त्याच्यानंतर पेमेंट पण खूप चांगलं आहे. लेवल 2 19,900 ते 63,200पर्यंत. SCच्या जागा आहे मित्रांनो 3, OBC 4, EWS किती एक मिनटं. हे बघा इथं कशाचं आहे, SCच्या 3 OBC 4, EWS 4, टोटल 11 जागा आहे मित्रांनो. ESME 2. तर ह्या 11 जागेसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो. याचा क्रायटेरिया काय आहे याचं आपण थोडंसं बघू. त्याच्यानंतर स्टोअर कीपर बघा 24 जागा आहे. कॅटेगरी वाईज तुम्ही बघून घ्या मित्रांनो. एवढं आपण टाईम नाही आपल्याकडं. थोडंसं फोटोग्राफरची आहे, फायरमॅनच्या 5 आहे, कुकच्या 5 आहे. थोडं क्रायटेरिया आपण खाली बघणार आहोत, काय काय क्रायटेरिया पाहिजे. त्याच्यानंतर इथं लॅब अटेंडंटचे आहे. मल्टीटास्किंग स्टाफ, जे बी तुम्हाला फायलिंग वगैरे ऑफिसचे काम असतं मल्टीटास्किंगमध्ये, तर मित्रांनो हे पण चांगल्या जागा आहे. 29 जागा मित्रांनो. कॅटेगरी वाईज बघून घ्या आणि याच्यात नक्कीच फॉर्म भरा मित्रांनो. त्याच्यानंतर ट्रेड्समॅन 1, 2, 3 जागा तरी असले तरी फॉर्म भरा, होण्याचे चान्सेस असतात मित्रांनो याच्यात. ट्रेड्समॅन मेड याच्या पण 31 जागा मित्रांनो. वॉशरमॅन 2, कार्पेंटर जॉईनर 2, टिनस्मिथ 1. तर चला थोडंसं आपण बघू पूर्ण व्हॅकन्सी किती मित्रांनो. बघू शकता इथं 113 जागा मित्रांनो. तर तुम्ही 113साठी फॉर्म भरू शकता. आणि क्रायटेरिया काय काय पाहिजे थोडंसं आपण माहिती घेऊ. चला अकाउंटंटसाठी एज 30 वर्षापर्यंत आहे. डिग्री कॉमर्स फ्रॉम युनिव्हर्सिटी. तुमच्याकडं जर कॉमर्सची डिग्री असली तुम्ही हे फॉर्म भरू शकता मित्रांनो. त्याच्यानंतर स्टेनोग्राफर 12वी पास. इक्विपमेंट फ्रॉम रिकॉग्नाइज्ड बोर्ड ऑफ युनिव्हर्सिटी. स्किल टेस्ट नॉर्मलायझेशन डिक्लेरेशन 10 मिनिट्स 80 वर्ड. 10 मिनटात 80 शब्द पाहिजे मित्रांनो. हे स्टेनोग्राफरचं जे क्रायटेरिया आहे याच्यात पाहिजे. इंग्लिश आणि हिंदीसाठी. इंग्लिश आणि हिंदी, मराठी नाही चालत मित्रांनो याच्यात. नेक्स्ट बघू. क्लर्कच्या जागा बघू मित्रांनो आपण. 18 ते 27 वर्ष हे दिलेलं आहे ओपनसाठी. OBCसाठी किती क्रायटेरिया एक्स्ट्रा आहे का नाही आपण थोडं पुढं बघू. तर 12वी पास. इक्विपमेंट क्वालिफिकेशन फ्रॉम रिकॉग्नाइज्ड बोर्ड. टायपिंग स्पीड 30 words per minute इंग्लिश और 25 words per minute हिंदी. मॅन्युअल टायपरायटर.
इथं दिलं आहे टायपिंग स्पीड 35 वर्ड्स मिनिट्स इंग्लिश आणि 30 वर्ड्स मिनिट्स फॉर कॅम्प्युटर. जे मॅन्युअल टाईपरायटर मित्रांनो त्याच्यावर इंग्लिशची टायपिंग पाहिजे 30 आणि हिंदीची पाहिजे 25. ऑप्शनल आहे, दोन्हीतून एक असलं तरी चालेल. त्याच्यानंतर जर कॉम्प्युटरवर केली तुम्ही तर 35 वर्ड्स पर मिनिट इंग्लिशची पाहिजे 35ची आणि 30ची पाहिजे हिंदी. दोन्हीतून एक टायपिंग असली तुमच्याकडं तरी तुम्ही हा फॉर्म भरू शकता मित्रांनो. तर चला नेक्स्ट पोस्ट बघू आपण काय आहे. फोटोग्राफरची, त्याच्यानंतर स्टोअर किपरच्या पण जागा आहे मित्रांनो चांगल्या. किती आहे 12 पास रिकमेंडेशन बोर्ड युनिव्हर्सिटी 1 इयर एक्सपिरियन्स. याला एक्सपिरियन्स पाहिजे मित्रांनो. जर त्याच्याकडं स्टोअर किपरचा एक्सपिरियन्स असेल तर हा फॉर्म भरू शकता. फोटोग्राफरचे पण एक जागा आहे मित्रांनो. एसेंटियल 12th पास इक्विपमेंट डिप्लोमा इन फोटोग्राफी. याला डिप्लोमा इन फोटोग्राफी पाहिजे आणि एक्सपिरियन्स पाहिजे 3 वर्षाचं. त्याला फायरमॅनचं काय आहे मल्टीक्लोलर रिकमेंड बोर्ड फिजिकल फिटनेस. ज्याच्याकडं फायरमॅनचा कोर्स केलेला मित्रांनो त्यांनी हा फॉर्म भरू शकता मित्रांनो. थोडंसं आपण नेक्स्ट बघू. कुकच्या पण जागा आहे. मॅट्रिक्युलम पास 10वी पास इक्विपमेंट क्वालिफिकेशन फ्रॉम प्रोफेशन्सी इन ट्रेड. ह्या ट्रेडमध्ये तुमची प्रोफेशन्सी पाहिजे, थोडंसं काम नॉलेज पाहिजे. त्यांनी एक्सपिरियन्स वगैरे काय म्हटलेलं नाही इथं. 10वी पास पाहिजे. त्याच्यानंतर लॅब अटेंडंट मॅट्रिक्युलर इक्विपमेंट ऑफ सायन्स ऑफ द सब्जेक्ट परफेक्टली शोल्ड बी वर्क लॅबोरेटरी वर केमिकल ड्रग्स 1 इयर. तुम्ही 1 इयरचा एक्सपिरियन्स पाहिजे मित्रांनो इथं. आणि सायन्स बॅकग्राऊंडचे पाहिजे थोडेसे. मल्टीटास्किंग स्टाफ MTS मॅट्रिक्युल फ्रॉम द रिकमेंडेशन. फक्त 10वी पासवर MTSच्या जागा मित्रांनो. ह्या जागा खूप चांगल्या असतात. याला काही जास्त काम नसतं आणि कामाची जास्त झंझट नसते. सगळ्यात बेस्ट MTS बनायचं चांगलं मित्रांनो. जे 10वी पास आहे ते नक्कीच हा फॉर्म भरा आणि चांगलं जागा आहे, चांगली संधी आहे. एज आहे 18 ते 25 वर्ष. त्याच्यानंतर ट्रेसमेंटच्यापेक्षा MTSच्या जागा चांगल्या आहे. याला काय दिलेलं आहे मॅट्रिक्युलर पास इक्विपमेंट क्वालिफिकेशन फ्रॉम और किंवा बोर्ड एक सर्व्हिसमॅन फ्रॉम अपॉइंटेड. तुम्ही बघशात 10वी पासवर आहे. पण वॉशरमॅनच्या पण जागा आहे मित्रांनो. वॉशरमॅन ट्रीटमेंट्स ह्या जागा खूप चांगल्या मित्रांनो. तुम्हाला एक संधी भेटलेली मित्रांनो. ह्या जागेत फॉर्म भरा, नक्कीच फॉर्म भरा. जे की तुमचं स्वप्न असेल लहानपणी मी फौजमध्ये भरती होईल, पोलीसमध्ये, ते आपण झालेलं नाही. पण हे फौजपेक्षा आणि पोलीसपेक्षा काहीच कमी नाही. आपण त्यांच्यासोबत काम करणार आहोत. उठणं बसणं सगळ्या सुविधा आपल्याला भेटणार आहे. कॅन्टीन कार्ड वगैरे सगळं भेटतं मित्रांनो. आणि याच्यात पेमेंटसुद्धा चांगलं असतं मित्रांनो. जे स्टेट गव्हर्नमेंटपेक्षा सेंट्रलमध्ये पेमेंट चांगलं भेटतं आणि सुविधा पण चांगलं भेटतं. क्वार्टर वगैरे सगळं सुविधा असते. तुम्ही MTS बना काही बना याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही नक्कीच हा फॉर्म भरा. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि तुम्हाला याच्यावर स्टडी काय करायचं आहे मी तुम्हाला नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्हाला पाहिजे असेल स्टडी काय करायचं तुम्ही तेवढंच मटेरियल वाचा आणि फॉर्म भरा. तुमचं नक्कीच सिलेक्शन होईल. असं विचार करू नका की ऑल इंडियाचे मुलं येतील आपलं सिलेक्शन कसे होणार. आपल्याला कधी कमी आखू नका मित्रांनो. आपण चांगल्या प्रकारे स्टडी करू शकतो असं काही नाही. जे स्टडी आपल्याला आहे फक्त त्याच्यात हिंदी आणि इंग्लिशमध्ये एक्झाम होते मित्रांनो थोडीशी. तर त्याच्यासाठी काय GK वगैरे आपलं जे क्वालिफिकेशन मराठीने येणार. इंग्लिश ग्रामर MTSला आपण बघू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगेन सिलेबस काय आहे आणि तुम्ही स्टडी मटेरियल काय वापरायचं आहे. प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा नेक्स्ट व्हिडिओ. तर मी नेक्स्ट व्हिडिओ